जळगाव शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम असल्याने पेट्रोल पंपांवरील गर्दी देखील कायम असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। मात्र डिझेल तुटवड्याचा जो आहे या ठिकाणी गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील मोठा फटका बसला होता। गेल्या 2 दिवसांपासून जी आहे ही गॅस सिलेंडर वाहून नेणारी जी वाहनं आहेत भारत कंपनीची या ठिकाणी रांगेमध्ये होती। आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की या ठिकाणी जवळपास 1-2 नव्हे तर 4 ज्या गाड्या आहेत गॅस सिलेंडरच्या त्या या ठिकाणी रांगेत उभ्या होत्या आणि या पेट्रोल पंपावर जे आहे आज पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानंतर आज हा पेट्रोल पंप या ठिकाणी पूर्ववत झाला आहे। त्यामुळे या गाड्यांमध्ये जे आहे आता सद्यस्थितीत जे आहे डिझेल भरण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी वाहनांची झालेली आहे। या वाहनांच्या गर्दीमध्ये जे आहे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ज्या घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांचा देखील या रांगेमध्ये समावेश होता आणि गेल्या 2 दिवसानंतर हे वाहनं जे आहे आता आपल्या वाहनांमध्ये जे आहेत या ठिकाणी डिझेल भरताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघितलं तर इतर ज्या चारचाकी वाहनं आहेत या वाहनांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या 7 पेट्रोल पंपापैकी मोजक्याच पेट्रोल पंपावर जे आहे पेट्रोल आणि डिझेलचा साठा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामधला हा एक पेट्रोल पंप आज या ठिकाणी साठा जो आहे या पेट्रोल पंपावर प्राप्त झाला आणि प्राप्त झाल्यानंतर आता पेट्रोल पंप सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जो आहे जी परिस्थिती आहे ती पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून जे आहे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे उशिराने जो आहे कंपन्यांकडून पुरवठा होत असल्याने जो साठा उपलब्ध होतो आहे तो बी फार कमी प्रमाणात उपलब्ध होतो आहे। त्यामुळे कुठेतरी जे आहे नागरिकांना जे आहे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे। तर दुसरीकडे जे आहे एकंदरीतच मोजकेच पेट्रोल पंप शिल्लक असल्याने वाहनधारकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे याच वाहनांबरोबर जे आहे घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी जी वाहनं आहेत यांना देखील रांगांमध्ये उभं राहावं लागतं आहे। त्यामुळे त्यांचा पुरवठ्याला या ठिकाणी विलंब होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण या गॅस टँकरवरतील चालक आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना काय अडचण येते। दादा काय सांगणार काय अडचण येते? काय नाही दादा भेटतं आम्हाला डिझेल भेटतोय आणि रांगमध्ये उभं राहणं पडतं आम्हाला। किती दिवस रांगमध्ये उभं राहतो तुम्हाला? आता आम्ही तर सकाळची उभे 12 वाजेची उभे आधी। हां आता आम्हाला डिझेल आता 5 वाजले आता नंबर आला आमचा डिझेल टाकायला। कधी पोहोचणार आहे तुम्ही? कुठे जायचं तुम्हाला? आम्हाला भरून अमरावती जायचं आहे। अच्छा सकाळी पोहोचणार आम्ही काल। तर अमरावती जाणारी ही गाडी अमरावती या गाडीला जायचं आहे मात्र सकाळपासून 10 वाजेपासून ही गाडी या ठिकाणी उभी आहे। तर अशा पद्धतीने इतरही वाहनं या ठिकाणी उभे असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मोजकेच पेट्रोल पंप या ठिकाणी शिल्लक आहे आणि ज्या पेट्रोल पंपावर साठा जो आहे उपलब्ध होतो आहे तो अवघ्या काही तासांमध्येच या ठिकाणी तो साठा संपत असल्यामुळे त्यामुळेच आता इतरही पेट्रोल पंपांबरोबर जळगाव शहरातल्या पेट्रोल पंपावर देखील वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे आणि या डिझेल टंचाईचा जो आहे गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील कंपन्यांना देखील मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील कॅमेरा पर्सन जगदीश संधानशिवसह किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।